मनोज जरांगे पाटील आज रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन आंतरवाली सराटीमध्ये येत आहेत। पाटील अनेकदा उपोषण सुरू असताना बाहेर गेले, पुन्हा आंतरवाली सराटीला आले। मात्र आजच्या ज्या पद्धतीची तयारी आहे आंतरवाली सराटीची, ज्या पद्धतीने स्वागत होतं हे थोडंसं वेगळं आहे। याला अनेक कारणं सुद्धा आहेत, कारण आंतरवालीमध्ये आज पाटील येतात, याचा एक वेगळा इव्हेंट करण्याची मानसिकता आंतरवाली सराटीने केलेली आहे। आपण बघतो 100-150 महिला हातामध्ये ताट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत। निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांची गावामध्ये त्यांच्या समर्थकांमध्ये एक आस्था आहे। त्यांच्या विरोधात सुद्धा या ठिकाणी काही लोक आहेत, कारण निवेदन दिलं गेलं पाटलांचं आंदोलन या ठिकाणाहून काढलं जावं। त्यानंतर पाटलांनी आंदोलन स्थगित केलं आणि रुग्णालयामध्ये ते उपचारासाठी गेले। मात्र आज पुन्हा त्या गावात येतात, एक वेगळ्या पद्धतीचं स्वागत या ठिकाणी होतं आहे। आपण बघतोय या ठिकाणी ताट मांडून ठेवलेलं आहे, पाट मांडलेला आहे आणि पाटलांचं विशेष ऑक्शन करण्यासाठी या महिला हातामध्ये प्लेट घेऊन आहेत। गावातल्या जवळपास 250-200 महिला या ठिकाणी उभ्या आहेत पाटलांच्या स्वागतासाठी। विचारूया की नेमकं पाटील अनेकदा उपोषण सुरू असताना गाव सोडून गेले, पुन्हा आले, पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करण्याचं कारण काय? कारण एकच आहे, ते म्हणते समजा ते ओबीसी झालं होतं म्हणजे आम्हाला काही घेणं नाही, पण पाटील आमच्यासाठी एकमेव आहे। आम्ही पाटलाला शेवटच्या श्वासापर्यंत पाटला साधणार, याच्यामुळे आम्ही दाखवून दिलं त्यांना की आमची तयारी कशी चालली म्हणून यांना दिसलीच पाहिजे। आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही। पाटलांनी त्यांना सांगितलेलं आहे, तो असे उपोषण केलं आम्हाला काही फरक पडत नाही। हाकेसारखे 5 बी आले, छगन भुजबळाचे 50 बी गेले तरी आम्हाला परत आमचा ढाण्यावाग आम्हालाच 1 लाख कापी आहे आणि आम्ही 1 टाका कापी आम्हाला, आम्ही एवढे जमलेले आहे, आम्ही त्याला भरभरून साथ देणार आहे। आईले मान हलवायला देतात, आज एवढं स्वागत करायचं काय कारण? मी याचं काही नाही, आम्हाला भेटत, आम्हाला लोकांचं नको, आम्हाला भेटा, आमचं पाटील सुखाची राहावा, घरी यावा, आम्हाला भेटा, आम्हाला साथ द्या, काही नाही आम्ही त्यांना द्या। तुम्ही अनेकदा स्वागत केलं, इथं ऑक्शन केलं पाटलांचं, आज जवळपास 250-300 महिला, काय वेगळं कारण आहे? काही वेगळं कारण काही नाही। ओबीसी वाल्यांना त्यांनी दाखवून द्यायचं त्यांना की आम्ही काल बी एक आहोत, आज बी आहेत आणि आम्ही तुम्ही पण आमचेच आहेत। आम्ही कधीच ओबीसी म्हणलो नाही त्यांना, आमचेच आहेत ते पण त्यांनी काय केलं काय नाही, त्यांच्या आमच्या याच्यावर केलं त्यांनी करा, तुम्ही काय हरकत नाही, उपोषण करा, तुमच्या पद्धतीने करा, फक्त जातीवाद करू नका। आम्ही कधीही जातीवाद केलेला नाही। आम्ही गावात अजून बी आम्ही त्यांची बहीण भावंडच आहेत ते आमचे, आम्ही कधी जातीवाद बी करणार नाहीत आणि अजून गावातली एकी दाखवण्याचा प्रयत्न बरोबर आहे, कारण एक आहेत ना, आम्ही एक दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे प्रयत्न करायचा नाही। हा आपण मध्येच कोणालाही मी म्हणलेलं नाही की या तुम्ही म्हणून, सगळ्यांना वाटतं आपण एक आहेत आणि त्याच्यामुळे सगळे आपल्या आपल्या हिशोबाने आलेले आहेत, त्यांना कोणी सांगितलेलं पण नाही। यांनी बोलताना एक शब्द वापरला की आम्हाला एकी दाखवायची, हे खरं आहे, कारण हे एकी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहेत, अनेक मुली या ठिकाणी आहेत। तुम्ही मला मी बघितलं की तुम्ही 2-3दा पाटलाचं ऑक्शन केलेलं नाही असू द्या, माझ्यावरचा बी आक्षेप तुम्ही बोला, माझा प्रश्न तर ऐकून घ्या, पण तुम्ही प्रश्न विचारा, तुमचा पण अधिकार आहे। आज एवढं स्वागत करण्याचं काय कारण आहे? याच्या आधी सुद्धा तुम्ही पाटलांचं ऑक्शन केलेलं, मी तुझे इंटरव्ह्यू पण केलेले, आज एवढ्या बायका जमण्यात काय? उत्साह तोच आहे की काही पण झालं, असे किती उपोषण झाले किंवा काही झाले की पाटलांना त्याचा काहीच फरक किंवा इफेक्ट थोडा पण पडणार नाही। आज 50 आहे, उद्या आम्ही 50,000 उभा करू, काहीच धक्का लागणार नाही की असं नको की बाबा ओबीसीचं उपोषण झालं आणि म्हणून मग जरांगे पाटलांच्या सपोर्टला कोणीच नाही, तर असं होणारच नाही। जिद्द आहे दाखवण्याची, अजून इथं काहीच नाहीये, येतो आम्ही ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। आता तुमचं ऑब्जेक्शन विचारा। तुम्ही ज्या काही बाईट पब्लिश केला, तुम्ही तुमचं काम करताय, तुम्ही 10 महिन्यापासून गावात आहे, आमच्यापेक्षा जास्त तुमचे कॅमेरे चालू आहेत, मंदिराच्या परिसरामध्ये सगळीकडे कॅमेरे आहेत, तुम्हाला कधी ऑब्झर्वेशन तुम्ही केलंय? तुम्हाला असं कशी लक्षात आलं का की आम्ही जातीवाद केला किंवा आम्ही कोणाला म्हणलो मंदिरात जाऊ नका म्हणून? हे जे काही आई वडील लहान लेकरांना शिकवतायत हे शिकवू नका। माझं उत्तर ऐका ना, आता तुम्ही उत्तर मला, महाराष्ट्रातील हजारो लोकांनी फोन, उद्याचे भविष्य आहे, तुम्ही लेकरांचं म्हणजे भविष्य बिघडवू नाही शकत ना जातीवाद शिकून। बिलकुल। पहिली गोष्ट ही आहे की या मुलींचा इंटरव्ह्यू मी केला, त्या मुलींनी येऊन भाषण केले त्या ठिकाणी, त्या भाषणानंतर मला वाटलं की या मुलींच्या मनामध्ये काहीतरी वेगळी भावना आलेली आहे, म्हणून ऐका ना, मग त्याच्यानंतर मी त्यांच्याशी बोललो आणि माझा त्या इंटरव्ह्यू मधला शेवट तुम्ही ऐका। मी हे म्हटलेलं आहे की या मुली एवढ्या अबोध आहेत, यांना स्वतंत्र बुद्धी नाही, यांना जातीवाद कळत नाही, यांना मराठा ओबीसी कळत नाही, परंतु जे गावामध्ये ज्या गप्पा टप्पा चाललेल्या आहेत त्या या मुलींनी ऐकलेल्या आहेत आणि त्या मुली रिॲक्ट झालेल्या आहेत।
मला त्याच्यातून काही वेगळं मांडायचं नव्हतं. हो, मी तुमची वाईट बघितली, मग म्हटलं अरे बाबा हे असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही 10 महिन्यापासून बघताय आम्हाला, आम्ही कधीच द्वेष म्हणजे केलंच नाही की ते ओबीसी आम्ही मराठा, आम्ही असं कधीच केलं नाही, करणार नाही. तुम्ही बोलला ठीक आहे, तुमचा पण अधिकार आहे, पण मी मराठा समाजाचं आंदोलन किती कव्हर केलं? 10 महिने कव्हर केलं. पण ओबीसी समाजाचं सुद्धा आंदोलन करणं हे माझं काम आहे. तुमचं हे काम आहे, तुम्ही ते काम आणि करताय. त्यांच्या मनात काय हे सुद्धा दाखवणं काम आहे. हो बरोबर आहे. तुमच्या मनात काय हे सुद्धा दाखवण्याचं काम मी माझ्या मनात केलं. काय हे तुम्हाला कळालं आता, बाकी काही नाही. निश्चितपणे कळालं. हे माझ्या ओळखीचे आहे. बरं, आता 10 महिने आम्ही गावात येतोय जातोय. आणखी काही महिलांना आपण हे करूया की आई काय म्हणाल, एवढ्या महिला जमा होण्याचं काय कारण आहे? बरं, आम्ही पाटलाला वावळायला आलो, आम्ही त्यांचं आक्षण करायला आलो, आम्ही त्यांच्यासाठी किती कमी आम्ही लढतो हे करतो, तरी त्यांना काहीच नाही. ते तरी म्हणतात आम्ही काहीच करीत नाही, काहीच करीत नाही. आम्ही सगळं त्यांच्याशी काय करतो, आम्ही 10 महिने झाले आम्ही त्यांचा सहन करतो. आणि आम्हाला जसं काही एखादा देव उतारल्यावानी, पण ते म्हणतात आम्ही हे काहीच करीत नाही, आम्हाला अडचण होती, हे होती, आम्ही काहीच अडचण नाही. आता हे सगळं गाव एक असल्याचं दाखवायचं पण आहे तुम्हाला की पाटला सोबत गाव आहे. सारं गाव एक आहे, फक्त आता दुसरे राहतात बाजूला, मग त्याला काय करणार आहे आम्ही? आता 10 लोक असले की 10 डोकं चालतात. 10 लोक आले तर 10 डोके असते, 10 लोक बोलतात ना. हा, मला आनंद झाला आज. पाटील येऊ राहिले तर बसलो तर आम्ही 12 वाजल्यापासून, 10-11 वाजल्यापासून. पुन्हा आणखी लहान तरुण मुली सुद्धा खूप या ठिकाणी आहेत. काय नाव बेटा तुझं? अश्विनी. अश्विनी, मला एक सांग की काय वाटतंय तुला आज पाटील पुन्हा गावात? पाटील पुन्हा गावात येणार आहे, आम्हाला खूप आनंद झालेला आहे. कारण की त्यांची तब्येत उपोषणामुळे खराब झाली होती. परत ते आधी आले होते एकदा, पण ते परत त्यांची खराब झाली तब्येत, तर मग परत ते संभाजीनगरला गेले आणि आता ते डिस्चार्ज होऊन परत येऊ राहिले. तर आम्हाला खूप आनंद झाला, म्हणून आम्ही रांगोळी ते काढून आरक्षण करायसाठी उभा राहिलो. पाटलांना कधी भेटली तू आता एवढ्या? ह्या उपोषणाच्या दरम्यान कधीच नाही भेटली. जाता नाही आलं त्यांच्या? जाता नाही, त्यांची तब्येत पाहून त्यांच्याकडे जावं नव्हतं वाटत. हा. तब्येत त्यांची म्हणजे खूपच खालावली. तुझं नाव काय? शुभांगी पवार. काय आहे तुझ्या हातामध्ये प्लेट आहे आज आणि खूप महिला उभ्या आहेत, काय मनात काय भाव आहे? मला आज खूप आनंद होता की आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या आंतरवालीमध्ये येत आहे आणि आमच्या गावात सगळं आनंदाचं वातावरण झालेलं आहे आता. माझा एक इंटरव्ह्यू ऐकला का तू लहान लहान मुलींचा केलेला? ऐकला तर काय म्हणल्या मुली माहिती आहे तुला? म्हणल्या की आम्हाला मराठ्यांच्या तर तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? असं काहीच नाहीये, कारण की आम्ही सगळ्या सोबत राहतो, एका डब्यात जेवतो, रोज सोबत शाळेत जातो. आणि त्या म्हणजे त्यांना असं कोणी सांगितलं का हे पण माहित नाही, पण त्या म्हणल्या तसं की आम्हाला मराठ्यांच्या सोबत काहीच भेदभाव आम्ही कोणासोबतच करत नाही. करत आहे. मग तुला पण तेच म्हणायचं? हा, आम्ही त्यांच्यासोबत असा कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्यासोबत राहतो. त्यांच्यासोबत आमची पहिल्यापासूनच मैत्री पण आहे आणि ते आज पण आहे? आज पण आहे आमची. आम्ही तसं त्यांच्या मनात असं हे करत नाही काही. मग असं का बोलले असतील बरं? तू ऐकला तो इंटरव्ह्यू? काय म्हणायचंय तुला? ठीक आहे, त्या मुली फार लहान लहान आहेत, त्यांना जातीवाद कळत नाही, ओबीसी मराठा कळत नाही, गावातलं एक वातावरण, एक मैत्री राहते, शाळेपासून आपण जातो. तुला वाटते ती कायमच आहे अजून? मैत्री तशीच आहे? हो, आम्ही पहिलीपासून सोबत राहतो, एका डब्यात खातो, सोबत जातो आम्ही रोज शाळेत. असं काही नाही ना ते? नाही. तू काय म्हणते? आम्ही कोणाच्या जातीला भेदभाव करत नाही. आम्ही नाही का त्यांना आम्ही एकत्र डब्यात जेवण करतो. आम्ही सगळे मैत्री, आमची मैत्री अजून तुटलेली नाही. ही तशीच चालू राहावी? हा, तशी चालू राहील. हे भांडण चालू राहील? नाही, भांडण नाही चालू राहील. नाही, पण हे वाद असेल आरक्षणासाठी हे चालू राहील आपल्या पद्धतीने, पण आपली मैत्री तशीच राहिली पाहिजे. हो, आमची मैत्री वाद किती झाला तर आमच्या मैत्रीत काही फरक पडणार नाही. आणि ही चांगली गोष्ट आहे. हे भांडण होत राहील, पण आपण गावचा सलोखा, आपली मैत्री ही टिकवलीच पाहिजे. हो, मैत्री टिकवलीच पाहिजे. तुझं म्हणणं तेच आहे? आमची मैत्री किती वाद असला तरी आमची मैत्री तशी टिकून राहणार. बरं, आणखी कोणी ऐकलेलं आहे मला माहित नाही तरी, पण आणखी काही मुलींशी मी या ठिकाणी बोलतो. ताई, तुझं नाव काय बेटा? तू माझा तो इंटरव्ह्यू बघितला लहान मुलींचा सराटीचा, तर तुला काय वाटतं? ती परिस्थिती आहे गावात का तसं काही नाही? तुमची मैत्री अजून काय? मैत्री आमची तेव्हा पण कायम होती ना, आता पण यांनी राहणार आहे. त्यांना कोणीतरी सांगितलं की त्या इतकुले त्यांना काहीच कळत नाही. त्यांना म्हणजे त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही असं बोला.
काहीच नाही बस. पण असं काहीच नाही ना गावात. नाही गावात तर तसं काहीच नाही आणि होणार पण नाही. हा? जे आहे ते सगळं ठरवून झालेलं आहे असं बिलकुल. असं काय नाही. आता पण तुमचं बोलणं वगैरे चालू आहे. म्हणजे आतापर्यंत आहे आणि आम्ही त्यांना म्हणजे बोलतच राहणार आहे. आम्ही त्यांना बोललो तर ते आम्हाला बोलतात आणि टॉन्ट मारतात की तुम्ही किती पण अभ्यास करा तुम्हाला काहीच नाही भेटणार. अच्छा अच्छा बरं ठीक आहे. त्या मैत्रीमध्ये बोलत असतील ना. मैत्रीमध्ये बोलत असतील ना. आम्ही त्यांच्याकडून आरक्षण तर घेणारच आम्हाला आणि बोलणार पण. पण मैत्री पण ठेवणार. मैत्री नीट राहील ना. हो मैत्री नीट राहील. बघता आपण या मुलींनी या ठिकाणी आपली व्यथा मांडलेली आहे. पाटील सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकतो की या ठिकाणी फटाके वगैरे फोडले जात आहेत. अत्यंत म्हणजे एक उत्सवाचं वातावरण या ठिकाणी तयार केलेलं आहे. कारण पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयामध्ये होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि ते उपचार झाल्यानंतर पाटील या ठिकाणी येतात. गावामध्ये आज थोडी जास्त एकी यासाठी दिसते आहे. गावात आधीपासून एकी असल्याचा दावा केला गेला, परंतु ओबीसी आरक्षणापासून गावामध्ये ही एकी दाखवण्यासाठी हे सगळे गाव एकत्रित आलेले आहे. आणि विशेष म्हणजे मागच्या माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये लहान लहान मुलींनी या ठिकाणी त्यांच्या लहानपणीच्या मुली ओबीसी मराठा वादामध्ये एकमेकांना बोलत नाही, त्यांची मैत्री खराब झाली असं त्या लहान लहान मुली बोलल्या होत्या. मात्र आज दुसऱ्या म्हणजे मराठा समाजातल्या मुलींचा सुद्धा मी संवाद केला. त्या मुलींचं सुद्धा म्हणणं असं आहे की आमच्यामध्ये कसलाही वाद नाही, आमची मैत्री आहे तशीच आहे. त्यांना काहीतरी कुणीतरी शिकवून त्या ठिकाणी पाठवलं होतं म्हणून त्यांनी त्या पद्धतीच्या रिॲक्शन दिल्या. अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. एकंदरीतच आपण बघितलं की वातावरण तर थोडंसं एकमेकांच्या बद्दल थोडं कलुषित झालेलं आहे, हे कुणी नाकारणार नाही. परंतु या लहान मुलींच्या मनात अजूनही ती मैत्रीचा धागा कायम ठेवलाय असा दावा या महिला करतात. ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद हा काय लगेच संपणार नाही, पण या पिढीच्या मनामध्ये जर ही बीजं रोवल्या गेली, ही दरी जर रोवल्या गेली तर याचे परिणाम आपल्याला